नमस्कार मंडळी, मी संकेत चिविलकर, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग बनवत आहे. ट्रॅव्हलिंग ब्लॉग असणार आहे. खूप मजा येणार आहे ब्लॉगमध्ये. कोण कोण असणार आहे, कसं जाणार आहे, कुठे जाणार आहे, तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप मजा येणार या ब्लॉगमध्ये तुम्हाला. चला तर मग भेटूया. इथं झालेलो आहे मी. हे बॅग्स आता निघालो आहे आम्ही. ओला बुक केलेली आलेली आहे. तर फायनली ओला आलेली आहे. चला तर आम्ही आता निघालो आहोत. ओला पण आलेली आहे. आता बघूया पुढे. आता तर आम्हाला अजून 23 किलोमीटर दाखवले आहेत. हे जवळपास 1 तास 3 मिनिटं. भाजीवाड्याला पोचलो आहे. ट्रॅफिक नाही तर बरं आहे. तर आम्ही आता साकी नाक्याला पोचलो आहोत. ट्रॅफिक तर नाही. आता आमचा डेस्टिनेशनचा खूप जवळ आहे. 10 मिनिटामध्ये आम्ही पोचू. कुठे पोचू ते समजेलच तुम्हाला. लेट्स गो. फायनली एअरपोर्टला पोहोचलो आहे. जबरदस्त. खतरनाक व्ह्यू आहे ना. सुपर्ब. चला मंडळी, आम्ही एअरपोर्टला तर पोहोचलो आहे. आता बघूया पुढची प्रोसेस. आम्ही बॅग तर कॅरी केलेली आहे ट्रॉलीमध्ये. छान असं एअरपोर्टचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. चला लेट्स गो. चला लगेच घेऊन चाललो आहे मी. हा हो, इथून नाही घालतो. चला 14,950 आहे. 15 किलो पाहिजे म्हणजे ठीक आहे. खूप सुंदर असं एअरपोर्ट. आणि इकडे ही वाट बघत आहे. चला आता चेक इनला जायचं आहे. हे देखो. हे
चला तर मग आता आमची पण चेकिंग झाली आहे त्याचप्रमाणे. हॅलो. रेडी टू गो. आता डोमेस्टिक तुम्ही न बघताच हे केलं. तर मंडळी काय झालं माहिती आहे, दिल्ली ही डोमेस्टिकमध्ये आहे, आम्ही इंटरनॅशनलच्या लाईनमध्ये बसलो. ॲक्च्युली आमची फ्लाईट इंटरनॅशनल आहे पण 1 स्टेप आहे, म्हणजे की दिल्लीवरून मग श्रीनगरला जायचं आहे. त्यामुळे आता आम्ही इथून डोमेस्टिक आणि दिल्लीवरून मग श्रीनगरला इंटरनॅशनल. सो आम्ही आता खाली आलो आहेत. होतात पहिली वेळ आहे त्यामुळे हे विचारत जावंच लागतं. काय व्ह्यू आहे रे खाली एकदम. त्यांना किती विचारायचं आहे गेट 41B ना. चल ऑल गेट्स त्या साईडला दाखवते त्यांनी, सरळ जावं लागेल. ही बघा कोणती गाडी, इंडिया स्पॉट 6-7 सीटर EMPV. तर इथे बघावं लागेल आपल्याला इंडिगोची दिल्लीची 41B वेलेवर आहे. काय आपला नंबर 2775 6C. ही बघ दिसली आहे का इंडिगो 110ची दिल्ली 2775 दिल्ली 110ची आहे. चला लेट्स गो. तर 40 to 53 ह्या साईडला आहे आपला 41B आहे. चलो हा मॉल आहे एकदम मोठा एकदम. ए श्री इकडे बघ. पापा या काय विमानतळावरती तर आपण आलो आहेत. आपला तो बघा आता तो आता चालला आहे ना. आपली इंडिगो आहे इथे. कासं मुले तुम्हाला दिसत नसेल बहुतेक. बघा विमान लँड झाला का टेक ऑफ घेतोय. लँड होतोय, टेक ऑफ घेतोय. टेक ऑफ. अरे हो नाही तो आता जाऊ दे काय करतोय तर आपल्याला काय. चल जाऊ चल आपण पहिला तिकडे बघूया. हे दिसतंय कॅफे 2.0 ची प्राइस बघा काय. समोसा तंबूर पॉच करून बघा. तर आम्ही आता टिफिन खातो आईने. बघूया काय दिलं. घावना बोलले ना बाबा. घावना दिले आणि चटणी सांडली नाही ना. थोडी सांडली म्हणजे
चला आता मग गावनाने मस्तपैकी आज चटणी खावतो. अरे खायला तर भेटू. खा तू खा. चला तर मग आम्ही आता गावनाने चटणी खातो. तर आता प्लेनमध्ये बसायला चाललो आहे. लाईन लागली आहे, बघू शकता तुम्ही. हे सर्व मिक्स आहे ना, असं काय नाही ना आपल्याला काय बीट. चला लाईट बाग. चला तर आम्ही चाललो आहे प्लेनमध्ये बसायला. बघूया काय माहिती आतमध्ये शूटिंग करायला देत आहेत का नाही. ओरडले तर बंद करायचं, त्यात काय एवढा. लेट्स गो. हाँ है ये लीजिए. आमच्या प्लेनचा टॉप पायलट बसेल इकडे बघा. तर आता आम्ही फ्लाईटमध्ये एंट्री करत आहोत. एवढा दिवस एवढे वर्ष हो फक्त बघत आलो आहे. हा ना यार, मी एवढं वर्ष पूर्ण बघत आलो. आता मी मनामध्ये पहिला पाय टाकत आहे. बघा आतमध्ये बघू शकता तुम्ही कसा व्ह्यू आहे. हे कॅबिन आहे. नमस्कार. बघा तर आपण आता फ्लाईटमध्ये पोचलो आहोत. आपली सीट्स 31 आहे, लांब असेल. आता आमची 31 इथेच आहे. ABC. तर मंडळी फायनली आम्ही विमानामध्ये बसलो आहोत. बघूया आता उत्तमाचा प्रवास होतो. उत्तमाचाच होणार. बघू शकता तुम्ही. तर आमची फ्लाईट टेक ऑफला रेडी झालेली आहे.
ब्लॉगचा प्लेन होता. आज मंदिर आहे यार खतरनाक. शंकड्या तर या बसने आम्हाला दिल्ली एअरपोर्टपर्यंत पोहोचवलं आहे. चल लेट्स गो. खूप थंडी आहे, खूप बेकार. बघूया आता दिल्ली एअरपोर्ट. त्यानंतर आता दिल्लीवरून श्रीनगरची फ्लाईट कितीला आहे? श्रीनगरची फ्लाईट 6:25. हा इथे जरा बरं वाटते. तर आम्ही दिल्ली एअरपोर्टला पोचलो आहेत. दिल्ली एअरपोर्टला पोचलो आहोत. बघूया आता. इथून असंच जाऊया. आपल्याला काय आतमध्ये एंट्री हे करायचं आहे ना. खूप थंडी आहे, खूप. काय माहिती टेम्परेचर चेक नाही केला, नंतर चेक करतो आणि मग सांगतो. आमची आता इकडून 6 कोणती आहे रे बाबा? 6:45 म्हणजे आता वाजले किती? हा 3:30 म्हणजे जवळपास 3 तास आम्हाला वेटिंगवर राहावं लागेल. हे बघा कसली का इंडिगोच आहे. लेट्स गो. तर मंडळी आम्हाला लेट झालं. 33ला लागणार होती, पण आता 24 झालं. 22ला तो बघू शकता आता. चला आता आम्ही तुझा आता दिल्ली ते श्रीनगर डायरेक्ट जात होता. बघू शकता तुम्ही. तर काय झालं होतं, फ्लाईट बोर्डिंग पास 33 गेटला होती, पण आम्ही झोपलो होतो. आम्ही म्हणजे सर्वच झोपलो होतो. तर फ्लाईट 20 गेटला लागली ना. 20 गेटला लागली, त्यामुळे आम्हाला उशीर झाला. आणि अक्षरशः आमचं नाव पण अनाऊन्स करायला लागला, एवढा लेट झाला. काय नाही, ठीक आहे. तर मंडळी व्ह्यू बघा किती छान. आता दिल्लीवरून टेक ऑफ घेतोय डायरेक्ट श्रीनगरला. बघू शकता फ्लाईट. दाखवलं तर गपचूप शूटिंग काढते. नाही नको. लेट्स गो टू श्रीनगर. आम्हाला 7-8 जणांना लेट झाला होता, कारण की बोर्डिंग पास मगाशी बोलल्याप्रमाणे 33ला होती, 33 गेटला, पण ती 20ला लागली, 20 नंबर गेटला. त्यामुळे थोडं
मजा करूयात आपण, बघूयात. व्हिडिओ तर खूप मोठी झाली पण मजा येते ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स बनवायला. दोन्ही इंडिगोचेच फ्लाईट, मुंबई टू दिल्ली पण इंडिगोने झालो, आता दिल्ली टू श्रीनगर इंडिगो. हे बघा इंडिगोचे एरोप्लेन्स पार्किंग केलेले. वो देखो गए एक. चलो स्पीडअप आता घेतोय. सूर्याची किरण अशी एकदम आली आहेत. छान वाटते ना एकदम. चलो
आता बर्फ कसं वाटतंय ना हे बघ. प्रत्यक्ष बघतोय एवढं दिवस एवढं वर्ष आपण इथे पण पडलं आहे मध्ये मध्ये थोडं थोडं आहे तिकडे एकदम बर्फाचे डोंगर डोंगरावरती बर्फ पडला. काय हां ठीक आहे आता काय काढू जेवढी होईल व्हिडिओ तेवढी होईल कोणी नाही बघितलं तर आपण बघू ते. एकदम रे अशा प्रकारे आता लँडिंग होईल. हां शेती यांची हे बघ ना शेती एकदम कशी आहे बघ ना हे बघ झाडं वगैरे बघ घर छान आहेत ना. हे बघ झाडं बघ हे बघ हे बघ हे बघ हे खतरनाक वाटते ते बघ. ओ माय गॉड अशा प्रकारे विमान लँड 1 2 3 फायनली पोहोचलो आहे. बघूया चला आता डायरेक्ट बाहेरचा व्ह्यू दाखवतो. फायनली सुखरूप विमान लँड झालेलं आहे. तर आमचा लगेज यायला इकडे 15 ते 20 मिनटं लागली. तसंच गो राऊंडमध्ये आपलं लगेज फिरत असतं तिकडून टाकतात आणि नंतर आपले आल्यावरती आपण उचलायचं. तर फायनली बॅग्स आमचे लगेच भेटले आहेत. या बिल्डमध्ये फिरत असतात तरी पण एक 20 मिनटं लागलं बॅग्स यायला आमचे. चला आता एक्झिट गेटला बघूया ड्रायव्हरची वाट बघत.
ड्रायव्हर आमची वाट बघत असेल. लेट्स गो. ये देखो. तर मंडळी आम्ही फायनली श्रीनगरला पोचलो आहोत. खूप थंडी आहे, खूप म्हणजे भयंकर. विचार पण नाही केला होता. ड्रायव्हरची वाट बघत आहेत. तोंडातून आवाज पण नाही येत. घालायला लागला. शूट काढण्यासाठी ग्लोव्स काढला होता. तर मग बघू आता पुढे डायरेक्ट असं करायचं. ड्रायव्हर कधी येतोय. ड्राइवर यस. तो फाइनली हमारे ड्राइवर मिल गए. तो आज 5 दिन इनके ही साथ हम रहेंगे. कैसे हो सर? बस बढ़िया. आप सुनाए सर, कैसे हैं? मस्त एकदम. कैसी ठंडी? एकदम ठंडी बहुत है ना. थैंक यू. वेलकम टू कश्मीर सर जी. धन्यवाद. चलो. थैंक यू. चला तर आम्ही आता हॉटेलला जातो. बघूया आता. एअरपोर्टवरून 12 किलोमीटर वरती आहे. खूप थंडी आहे, भयंकर. -3 आहे. मस्त झाला प्रवास तसा. आता मग रूमवरती फ्रेश वगैरे होऊन मग काय कोणता प्लेस आहे तो विजिट करणार. मस्त आहे ना एकदम. प्रत्येक याच्यावरती हे आहेत, इलेक्ट्रिकवाले आहेत ना इथे. ऐसे जगह जगह पे रहते हैं मिलिट्री. जी, जगह जगह पे मिलिट्री वाले. हाँ रहती है. मतलब एयरपोर्ट है कि ऐसे ही रहते ही है? ये ऐसे ही रहती है. उनको ड्यूटी इधर दी है ऐसा. ओके. आप लोग कहाँ से भाई? ये देख. झाडं एकदम हे आहेत ना. फॉग किती जवळ. पण डायरेक्ट हॉटेललाच भेटूया. तर फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टला आलो. सॉरी, हां रिसॉर्टच आहे, ताज ग्रीन रिसॉर्ट. बघू शकता. हां माझ्या कोणती रूम आहे तर बघायला. व्ह्यू तर छान आहे. हाय, गुड मॉर्निंग. चलो लेट्स गो. चला तर मग आता रूम बघूया आपली. कडक थंडी आहे, कडक. व्ह्यू पण खूप छान आहे ना. चला तर आपण रूम बघू. पहिला आम्ही ब्रेकफास्ट करायला जातोय कारण की 10 वाजताचा लास्ट टाइम आहे. ते 2 वेळेला बोलवायला आले होते. मग तुम्हाला नंतर रूम दाखवतो.
चला आता डायरेक्ट ब्रेकफास्टला. बघूया काय ब्रेकफास्ट आहे. काय थंडी आहे यार बेकार. चला ब्रेकफास्ट करूया. तर मंडळी आम्ही ब्रेकफास्ट घेतला आहे. बघू शकता जाम गेलं बटर पुरी चला तर आम्ही ब्रेकफास्ट करून तर आलो आहे. आता मस्तपैकी फ्रेश होतो आणि बघूया कोणत्या डेस्टिनेशनला जातो. पण हा आपण ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग हा इथे एंड करूया. तर तुम्हाला ट्रॅव्हलिंग ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. 1 मिनटं. हां हां तुम्हाला पहिला रूम दाखवतो मग ब्लॉग एंड करतो. तरी पाहू बघा रूम. लाईट्स लाव ना. तिकडे बटन असणार. आहे नाही भाई साहब कहाँ पे है लाइट्स. चला तर या व्हिडिओची सांगता घ्यायची म्हणजेच एंड करायची वेळ आली आहे. या सुंदर असा हॉटेलच्या व्ह्यूमध्येच आता एंड करूया. आजची व्हिडिओ खास हीच होती की ट्रॅव्हलिंग ब्लॉगची होती. तुम्ही कसं आलो कोण आलो ते तुम्ही नक्कीच आता बघितलं असेल. फ्लाईट होती मुंबई ते दिल्ली होती. त्या दिल्लीला आम्ही 3 वाजता पोहोचलो. त्यानंतर 3 तास वेटिंग होती. म्हणजे वेटिंग मीन्स डायरेक्ट आमची दिल्लीवरून श्रीनगर फ्लाईट 6:30ची होती. मग काही समथिंग 6 वाजता आम्ही बोर्डिंग पास केलं. त्यानंतर मग 6:40ला टेक ऑफ केलं आणि श्रीनगरला 8:30च्या दरम्यान आलो. आणि आम्ही हॉटेलला समथिंग 9:30 वाजेपर्यंत पोचलो. त्यानंतर मग ब्रेकफास्ट वगैरे केला. आता फ्रेश होतो आहे. त्यामुळे मला आठवलं की व्हिडिओ एंड केली नाही आहे. एवढी थंडी आहे की काय बोलू काहीच सुचत नाही आहे. खूप थंडी आहे. -3 आहे. तर ठीक आहे आता आम्ही फ्रेश होतो आणि मग नेक्स्ट डेस्टिनेशनला निघतो. तर बघूया. तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे नेक्स्ट ब्लॉग बघा. त्यामध्ये तुम्हाला समजेल की मी कुठे जाणार आहे ते. तोपर्यंत बाय बाय. आणि हो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाय.